वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवलेले मी बेसन पुरीचे लाडू। बघू शकता तुम्ही किती छान आलेले आपले लाडू, गोल मोठूर असे। चला तर सुरुवात करूया। इथे घेतलेले मी 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण मिसळून हे पीठ असं घट्टसर असं हे करून घेऊया, पीठ मळून घेऊया। बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे हे आपलं पीठ मळून झालं। आता आपण पुरी लाटायला घेऊया। हे मी पुरी लाटायला घेतलं। आता आपण गोल अशी पुरी लाटून घेऊया। जास्त पातळ पण लाटायची नाही, जास्त जाड पण नाही, मीडियम आकारात ही पुरी लाटून घ्यायची। बघू शकता तुम्ही ही पुरी आपली लाटून झाली। आता आपण तळून घेऊया। बघू शकता तुम्ही ही पुरी मी तळून घेत आहे। आणि ही पुरी आपली नाही फुगली तरी पण चालते, असं हे नाही की आपली पुरी फुगायलाच पाहिजे। हे बघू शकता तुम्ही आपली पुरी फुगलेली आहे किती छान अशी। आणि शक्यतो तुम्ही हे पुऱ्या ना मस्त असे भाजून घ्या, तेव्हाच आपले लाडू छान लागतील खायला। हे आपली पुरी मस्त अशी मी भाजून घेतली। बघू शकता तुम्ही असेच आपण सगळे पुऱ्या असेच आपण तळून घेऊया तेलामध्ये। हे आपले पुऱ्या तळून झाले बघू शकता तुम्ही। आता आपण हे सगळं आपण हे चुरमा बनवून घेऊया आणि मिक्सर मध्ये काढून घेऊया। आता मी इथे घेतलेले पाक बनवण्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे आणि छोटा डब्बा मी त्याच्यात साखर टाकलेली आहे। बघू शकता तुम्ही। आता आपण जो डब्बा मी साखर घेतलेला आहे तेवढंच मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये। ह्या प्रकारे हे मी पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये। हे पाक मी शिजवून घेत आहे। बघू शकता तुम्ही। आता हे आपण मिक्सरला सगळं हे चुरमा काढून घेणार आहेत आणि पाक आपला एक तार येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। एक तार आलेली आहे। आता मी इथे घेतलेला आहे इलायची पूड टाकून घेतलेली आहे आणि बदाम आणि काजू टाकून घेतलेले त्याच्यामध्ये। तुमच्याकडे नसलेलं तर नाही टाकलं तरी चालते, मी टाकून घेतलं इथे। असेल तर टाकून घ्या बदाम काजू मनुके असे। आता मी तर पाक टाकून घेत आहे आणि चम्मचच्या साहाय्याने हे सगळं आपण एक मिक्स करून घेऊया। बघू शकता तुम्ही असं सगळं आपण एक मिक्स करून घेऊया। व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका। काही मी छोटे छोटे गोष्टी मी सांगितलेले त्या व्हिडिओमध्ये। आता आपण लाडू बांधून घेऊया। हे मी लाडू बनवून घेते आता ह्या प्रकारे। हे मी लाडू बनवून घेतले। शक्यतो तुम्ही ना चक्कीमधूनच दळून आणा बेसन पीठ, रेडीमेड घेऊ नका। जे आपण दळून आणतो त्याच्याने लाडू खूप छान होतात। हे आपले लाडू सगळे तयार आहेत। बघू शकता तुम्ही किती छान आलेत आपले लाडू आणि खायला पण खूपच छान असे भन्नाट लागतात। एकदा ही रेसिपी नक्की करून पहा तुम्ही, खूपच छान लागतात हे लाडू। जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू।